जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. कैलासवासी सोपानराव सुपेकर यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपन्न. संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी सोपानराव रामजी पाटील सुपेकर यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. रायते वाघापूर येथील प्रवरातेरी आयोजित या कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज भोर, माळेगाव पठार यांच्या प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनातून त्यांनी जीवनातील संस्कार, अध्यात्म व सत्कर्माचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी कैलासवासी सोपानराव सुपेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे, मनोगताप्रमाणे त्या 6व्या रात्री येते. जन्माला आलेल्या त्या बाळाच्या भाळावरती त्याच्या पुढील भावी आयुष्याच्या जीवनाचा जीवनपट कपाळावर लिहित असते. हे हिंदू धर्माचं शास्त्र आहे. पण दुर्दैवानं या प्रगल्भ हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाला हिंदूंचीच दीड इंग्रजी शिकलेली पोरं चॅलेंज करू लागली. दाखवा एखादा मुसलमान की त्यानं इस्लामांच्या धर्मग्रंथाबद्दल, त्यांच्या मुल्ला मौलवींबद्दल काही वाईट बोललेले, त्यांच्या वाङ्मयाबद्दल काही शंका उपस्थित केल्यात. असं कधी होत नाही. आणि जर कदाचित असं झालं तर ती मुस्लिम लोक ईशनिंदेच्या कायद्याखाली त्यांचा शिरच्छेद करतात. आपण नुसते म्हणतो हिंदू, पण हिंदूंमध्ये एवढी फालतू लोकशाही बोकाळलेली आहे की त्यांना 10वा थोतांड वाटतं, वर्षश्राद्ध दांभिकपणा वाटतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, हिंदूच्या नाशाकरता कोण्या मुसलमानाची गरज नाही. आपल्याच लोकांनी एवढा आपला धर्म चिवडलेला आहे की दुसऱ्याची गरजच नाही राहिली आपल्या वाटोळ्या करता. आणि म्हणून अत्यंतिक महत्वाचं चिंतन आहे की ही 3 अक्षरं आपण बरोबर घेऊन आलो. त्या 6व्या दिवसाची देवता आपल्या बाळावरती ती अक्षरं कोरते आणि त्या पद्धतीनं भावी आयुष्याचा जीवनपट पुढे प्रवाहित होत राहतो. त्यामध्ये कोणालाही अन्यथा बदल करता येत नाही. ज्ञानोबारायची ओवी ऐका. सटवीची ये राती, जेवी न विसंबी जे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. 6व्या दिवशीच्या रात्रीला जसं पेटलेल्या समयीची वाट विसरून चालत नाही, लक्ष द्यावं लागतं. तसं जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण साधनाधिकाच्या द्वारा प्राप्त करून घेतलेला ईश्वर निर्णय आपण शेवटपर्यंत टिकवायचा राहतो. आणि म्हणून आपल्या कपाळावरती लिहिलेल्या अक्षराच्या प्रमाणे आपल्या जीवनाचा जीवन प्रवाह चालू राहतो. ज्ञानोबारायची आणखी एक ओवी आहे. ज्ञानोबारायने दृष्टांत दिला, त्यात अन्यथा कोणाला बदल करता येत नाही. एका गावामध्ये एका व्यक्तीचा रंग स्वभाव सिद्ध असा आईच्या उदरातून तो बाहेर आला आणि काळा रंग शरीराचा बरोबर घेऊन आला. रंग 2च असतात. बोला, रंग 2च असतात, काळा आणि गोरा. लोक एवढं रंगाला महत्व देतात. आजकाल स्वभावाला महत्व आणि संस्काराला महत्व देणारी मंडळी राहिली नाही. मिळू द्यायचं नाही. ऐका, दारिद्र्य रेषेत नाव येण्यापुरतं आवडेल कदाचित, पण मनापासून दारिद्र्य कोणाला आवडत. ज्ञानोबाराय म्हटले 18व्या अध्यायात, आगा रोगू काय रोगी आवडे दरिद्र दरिद्र या, परी भोगविजे बळी अदृष्टे जेणे. तसं अदृष्ट, म्हणजे नाही, आणि दृष्ट म्हणजे कधीही पाहिलेलं नाही. मला वाटतं दृश्यती या क्रियापदाचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण म्हणजे दृष्ट आहे. ऐका,
कधीही पाहिलेलं नाही. ते प्रारब्ध त्याच्या योगानं आपल्या जीवनामध्ये या गोष्टी अनाहूतपणाने अपरिहार्यतेने जीवनात येत असतात आणि त्याचा मुकाबला आपल्याला करावा लागतो. काय मुकाबला करणार आहेत आपण? हे पेपरला, युट्यूबला, व्हॉट्सअपला असे लोक छापतात, अज्ञानी लोक, की त्यानं मरणावर मात केली. तुम्ही ऐकता का? सोपानराव सुपेकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. बाबांचं मनपूर्वक या ठिकाणी बाबांना विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे हीच घराची लक्ष्मी. त्यांच्या संस्कारामुळे त्यांची दोन्ही मुलं बाळासाहेब राजेंद्र आज सुसंस्कृत आयुष्य या ठिकाणी जगत आहे. त्यांच्या यशामध्ये सोपानरावांच्या पत्नीची सावलीसारखी साथ त्या ठिकाणी लाभली. सोपानरावांचं सर्वात मोठं वेगळेपण म्हणजे मुलीच्या शिक्षणाबाबत त्यांचा दृष्टिकोन आपण जर पाहिला तर सर्वांना आज परिचित आहे. त्यांची कन्या शोभाताई, या शोभाताईसाठी केवळ वडील नव्हते तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला हिमालय त्या ठिकाणी ते होते. संगमनेर ते पुण्यातील BMC कॉलेजपर्यंत त्यांनी मुलींच्या उच्च शिक्षणाची संधी दिली. शोभाताईंची निवड जेव्हा बँक आणि आगा खान पॅलेस, गांधी नॅशनल मेमोरियल अशा दोन्ही ठिकाणी झाली तेव्हा सोपानरावाने दिलेला सल्ला त्यांच्यातील थोरपण आपल्याला दर्शवतो. केवळ पैशासाठी काम न करता जिथे समाजसेवा घडेल तिथे काम कर. त्यांच्या पाठिंब्यामुळे आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की शोभाताईंची PhD या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली. आगा खान पॅलेस असेल, सिम्बोसिस असेल, महर्षी कर्वे शिक्षण संस्था असेल अशा नामांकित संस्थांमध्ये उच्च पदावर काम करून समाजाला एक प्रकारचा वेगळा आदर्श देण्याचं काम या ठिकाणी शोभाताई करतायत. मुलीचा पिता जेव्हा पाठीशी असतो तेव्हा ही जग सुद्धा या ठिकाणी जिंकू शकते. याचं सोपानराव एक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. असा एक परिपूर्ण कृतार्थ जीवन, 70 वर्षाचा सुखी वैवाहिक संसार, उच्च शिक्षित नातवंड पतवंडांचा सहवास, असं आनंदी गोकुळ त्याने अनुभवलं. त्यांचा मोठा नातू मुंबईमध्ये इंजिनियर आहे तर धाकटा नातू जो आहे हा जर्मनीमध्ये सध्या उच्च शिक्षण घेत आहे. नाती देखील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहे. हे सर्व वैभव पाहताना त्यांना आपलं जीवन सार्थकी लागल्याचं समाधान वाटत असेल. आज खऱ्या अर्थानं आदरणीय दादा देहरूपाने आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांनी पेरलेले जे विचार आहेत, त्यांनी जपलेली नैतिकता आहे, त्यांचे जे नाते आहेत, हे आजही या ठिकाणी आपल्यामध्ये नक्कीच स्मरणामध्ये राहील. मी आजच्या त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपल्या सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि सर्व मित्र परिवार, रायते वाघापूर असेल, नांदूर खंदरमाळ असेल, या सर्व परिवारांच्या वतीनं मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. पंतरामरावजी पटेल सुपेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचन सेवेतून म्हणजे दादांचं जीवनपट उभा केलाच, परंतु जन्म आणि मृत्यूच्या मधलं अंतर विषद करत असताना माणूस जन्माने मोठा होत नाही, तो कर्तृत्वाने मोठा होतो. जन्म घेणं कुठे घ्यावा त्याच्या हातात नाही, पण कर्तृत्वाने माणूस स्वतःला सिद्ध करतो. दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध केलं. खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये नांदूर पठारासारख्या ठिकाणी 1933 साली दादांचा जन्म झाला आणि आईच्या उदरात असतानाच वडिलांचं निधन झालं. पोरकी झालेली मुलं आणि हीच संस्कृती आणि शिक्षणाचा वारसा दादांनी आपल्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केला. मग बाळासाहेब असतील, राजूभाऊ असेल, आमच्या शोभाताई असतील, शोभाताईंनी डॉक्टरेट केली, PhD झाल्या. खागन पॅलेस असेल, सिम्बॉयसिस असेल किंवा आता महर्षी कर्वेचं त्या डीन होत्या. कारण म्हणजे आम्हाला एवढा अभिमान वाटायचा. आमच्या 25 ते 30 मुली महर्षी कर्वेमध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आम्ही त्यांच्या ॲडमिशनसाठी ताईंकडे गेलो. ताई नसल्या तरी नांदूर खंदरमाळ आणि सुपेकर परिवारातले आहेत म्हटल्यावर एवढं आदरातीत त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये आम्हाला ताईंच्यामुळे मिळायचं. आज कमाव शिका योजनेसारख्या योजनेमध्ये त्या मुलींना त्या ठिकाणी शोभाताईंच्यामुळे शिक्षण प्राप्त झालं. आणि खंडे सर यांनी त्यांचा संपूर्ण जीवनपट कसा गेला, काय गेला ते संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली. खूप चांगलं जीवन त्यांचं गेलं, खूप चांगली सर्व्हिस त्यांनी केली आणि खूप गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. ते गेल्यानं त्यांच्या सर्व कुटुंबियांना दुःख होणं साहजिक आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं
आपल्या सर्व पंचक्रोशीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या आत्म्यांना चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सोपानराव यांना श्रद्धांजली देताना एक मन भरून येतं, कारण शेवटपर्यंत त्यांची फॅमिली ही माझ्याकडे पेशंट म्हणून येत होती. सोपानराव खरं म्हणजे थकले होते, मनाने थकले होते, शरीराने थकले होते आणि मला म्हणायचे, नुसते मला मित्र मित्र म्हणता, परंतु मला तुम्ही एक डोस द्या. म्हटलं सोपानराव डोस कशात द्यायचं, तुम्ही असं करा म्हटलं, ते बाळासाहेबांचं, राजेंद्रचं आणि शोभाचं तुम्ही संमतीपत्र घेऊन या, मी तुम्हाला डोस देतो. नाही डॉक्टर साहेब, मी तुम्हाला वरतून मग तुम्हाला मदत करायची, पण म्हटलं मलाच वरती यावं लागेल. तर हे सोपानराव म्हणजे काय, वार्धक्याने थकलेले होते, हातपाय दुखायचे, सगळे दुखायचे. मी राजूला पण म्हणायचो, राजू जाऊ दे, जे चालले ते चालू दे, विनाकारण त्यांना हे करू नका ते करू नका सांगून त्यांना जसं जीवन जगायचं तसं जगू द्या, अशा पद्धतीने त्यांना आयुष्य जगू द्या. खरं म्हणजे सोपानरावचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पहिल्यापासून वाघापूरच्या आणि रायतेचे पेशंट पाठवायचं काम ते माझ्याकडे करायचे. जसे आमचे कारभारी भगत होते, काकू भगत, तसंच ते पण करायचे. आणि जा आपलं पेटकर त्याच्याकडे जा, माझं नाव सांगा, तुमचं काम होऊन जाईल. अशा पद्धतीने त्यांनी विश्वासाने माझ्याकडे पाठवायचे. तर तुम्हाला सांगा, म्हणजे आमचा एक आधारस्तंभ ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा आधारस्तंभ होता सोपानराव. तशा अर्थाने कृतार्थ जीवन जगले. माणूस कधी आला जन्माला आणि कधी गेला याच्यापेक्षा तो कसा जगला हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून त्या शोभाला, खरं सांगतो म्हणजे वयाच्या आता 50-60ला PhD करणं एवढं सोपं नाही, पण तरी त्यांनी आपल्या सोपानरावांकडून स्फूर्ती घेऊन PhD केली, डॉक्टरेट केली. डॉक्टरेट करणं सोपं नाही, कारण माझी मिसेस पण PhD, मी पण PhD, मलाही माहिती आहे. पण PhD होणं एवढं सोपं नाही, त्यासाठी फार कष्ट करावं लागतं, फार भिजावं लागतं. आणि त्या कृतार्थ अर्थाने खरं म्हणजे त्यांनी PhD करून हे सगळं सोपानरावला एक प्रकारची ती आदरांजली दिली असं म्हणायला हरकत नाही. मी सगळ्यांच्या वतीने, माझ्या पेटकर कुटुंबाच्या वतीने, आमच्या क्षत्रिय समाजाच्या वतीने, आमच्या रोटरी आणि निमा आणि इमा आणि सहस्र क्षत्रिय समाज यांच्या वतीने सोपानरावांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी रोज त्यांचं येणं, इथं डॉक्टर साहेब आरती असते आमची 8:30-9:15ला, त्या आरतीला हजेरी लावणं, इथं जमा झालेल्या सर्व त्यांच्या वयातील जी मंडळी इथं जमा होते त्यांच्यावर गप्पा मारणं, रायगडमध्ये परत अजून काही मंडळींबरोबर गप्पा मारणं आणि घरी जाणं. तर आज या ठिकाणी मागच्या महिना, 1.5 महिना, 2 महिन्यापासून दादा या ठिकाणी येणं त्यांचं कमी झालं. एक अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व, ज्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये एक वेगळा असा ठसा त्यांनी उमटवला, नावलौकिक मिळवला. एक आदर्श परिवार या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये उभं करण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेब असेल, राजेंद्र असेल, शोभाताई असेल, एक त्यांनी जे संस्काराची शिदोरी त्यांना दिली, त्या शिदोरीच्या जोरावर ते त्यांचं जीवन या ठिकाणी पुढे नेत आहेत. दादांच्या जाण्यानं एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. एक त्यांचं एक आदर्श असं जीवन हे आपण कायम आपल्या स्मरणात राहील. मी स्वर्गीय दादांना आपल्या संपूर्ण परिसराच्या वतीनं, संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक संघटना असतील, आमचे पोलीस पाटील संघटना आहेत, आमची वकील संघटना आहेत आणि आपला अमृत उद्योग समूह जो आपला राज्यामध्ये आदर्शवत आहे, त्या अमृत उद्योग समूहाचे प्रमुख आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि संपूर्ण आपल्या परिसराच्या वतीनं, आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. दत्त महाराज गौरींचे परिसराच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.